चांदवड भूमी अभिलेख विभागाचे भूकर्मापक अधिकारी मोजणीनंतर हद्दखुणा दाखवायला जातात आणि पैशावाल्यांच्या बैठकीत जाऊन आपला खिस्सा गरम करून चुकीचे मोजणी नकाशे देतात असा शेतकऱ्यांचा आरोप। एकाच गटाच्या 3 मोजण्या आणि 3ही मोजण्यांचे 3 वेगवेगळे नकाशे दिले जातात। सोबतच किरकोळ कामांसाठी मोठ्या प्रमाणात पैशांची मागणी देखील या दालनात होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। आर्थिक पिळवणुकीसह सदरील कार्यालयामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड वाद निर्माण झाल्याचे या ठिकाणी शेतकऱ्यांनी बोलले आहे। त्याच चुकीच्या नकाशांच्या आधारे एका ग्रामविकास अधिकाऱ्याचा प्रताप 1942 सालापासून उतारावर नोंदणीकृत असलेली व 1963 सालापासून लाईट बिल शेतकऱ्याच्या नावाने असलेल्या विहिरीवर कुठलाही तपास न करता विहिरीवर ताबा घेऊन विहिरीकडे जाण्यासाठी पक्का रस्ता करण्याचे काम ग्रामपंचायतने सुरू केले असता शेतकऱ्याने स्वतःच्या शेतीवर जाऊन माझ्या शेतातून रस्ता का करताय अशी विचारणा केली असता ग्रामविकास अधिकाऱ्याने शासकीय कामात अडथळा आणला म्हणून थेट शेतकऱ्यावरच गुन्हा दाखल केला। शासकीय पदांचा गैरवापर केल्याचा आरोप देखील शेतकऱ्याने यावेळेस केला आहे। म्हणून न्याय मागणीसाठी संबंधित शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांसह सर्वच विभागांना निवेदन देऊन आपल्या परिवारासह आत्मदहनाचा इशारा दिल्याने तालुक्यात खळबळ मात्र उडाली आहे। या संदर्भात ग्रामसेवक व संबंधितांशी आपल्या चॅनलने फोन कॉलद्वारे संपर्क केला असता ग्रामविकास अधिकाऱ्याने पुरतं बोलण्याचे टाळले आहे। मंडळी, मी राम बोरसे आणि आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज। कशी होती सर्वसामान्य शेतकऱ्यांची पिळवणूक आणि शेतकऱ्यांनी काय व्यथा मांडल्या बघूया सविस्तर प्रबंधभूमीच्या या स्पेशल ग्राउंड रिपोर्टमधून। आहे तुम्ही सांगू शकाल? आमचं हिरापूरला क्षेत्र आहे, गट नंबर 3। आम्ही राहायला देवरगावला आहे। ग्रामपंचायतीनं आम्हाला आम्रपाली सरदेसाई आणि सरपंच उपसरपंच यांनी नोटीस पाठवली का या विहिरी ग्रामपंचायतीच्या या खाली करा, अन्यथा तुमच्यावर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल असं आम्हाला पत्र पाठवलं। ते पत्र आज आमच्याकडचे लेखी स्वरूपात पत्र आहे, ते आमच्याजवळ आहे आजही। तिथून पुढं आम्ही त्यांना विचारणा केली तेव्हा त्या विहीर आमची ग्रामपंचायतीची। ज्यावेळेस आम्ही मोजण केली, पहिला मोजणदार जो तुम्हाला जे लेटर मिळाल्यानंतर किती दिवसांना तुम्ही मोजण टाकली? साधारणतः 2 महिन्यात आम्ही नंतर मोजण टाकली। तर मोजण टाकल्यानंतर एक मोजणदार जो येतो तो वेगळं सांगतो, दुसरा येतो त्या 3 वेळेस एका गटाच्या 3 वेळेस मोजण्या भरल्या, 3 वेळेस पैसे गेले। पहिला मोजणदार आला, त्यानं वेगळं दाखवलं। ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक यांनी त्याला ऑफिसमध्ये चहा पाण्याला नेलं, काय त्याच्या पद्धतीनं काय त्यांना केलं ते केलं। त्यानं लगेच त्यांना सांगितलं की विहीर ग्रामपंचायतीची। तिथून त्यानं लगेच रातोरात ग्रामपंचायतीनं तार कंपाऊंड करून घेतलं। तार कंपाऊंड करून घेतल्यानंतर आम्हाला त्या विहिरीवर त्यानं येऊनच दिलं नाही आजपर्यंत बी ते 3-4 वर्षापासून 22पासून तेच आजही विहीर मोटरी चालवित आहे। आणि जी विहीर ती ग्रामपंचायत वापरत आहे त्याच्यानंतर तुम्ही कोर्टात न्याय मागायला गेले की नाही? आम्ही त्यांच्या विरुद्ध दिवाणी दावा दाखल केला आहे, तो प्रलंबित आहे, अजून काही निकाल लागला नाही। या मे महिन्यात सुट्टी असल्यामुळे तो प्रलंबित आहे अजून। आणि जेव्हा तुम्ही कोर्टात दावा दाखल केला त्यानंतर कशी घटना घडली, पुढं काय झालं? कोर्टात दावा दाखल केला त्यांनी, मग आमच्या त्याच विहिरीवर डायरेक्ट रस्ता बनवायचं काम चालवलं। आम्ही तिथं गेलो। कोणी रस्ता करत? ग्रामपंचायती ग्रामसेवक सरपंच उपसरपंच। आणि रस्ता कुठून करत होते? आमच्या क्षेत्रातून मधोमध वावरातून। ओके। तो आम्ही बंद करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी आमच्यावर खोटी 353 दाखल केली। कोणी केली? ग्रामसेवक उपसरपंच, एक डायरेक्टर आणि एक कोणत्या ग्रामसेवकांना नाव काय त्यांचं? संतोष उत्तम हांडगे। हांडगे ग्रामसेवकांनी तुमच्यावर 353 दाखल केली, परंतु तुम्ही देसाई ग्रामसेवक बोलले, त्यांनी काय केलं होतं? त्यांनी आम्हाला नोटीस पाठवली ना, कायदेशीर विहीर खाली करा नाही तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। आणि जे 353 तुमच्यावर दाखल झाली, 353 दाखल होण्याच्या आधी देसाई मॅडमने तुम्हाला जे लेटर केलं ते लेटरमध्ये आणि तुमच्यावर केस दाखल होण्यात किती कालावधी गेला? साधारणतः 1 वर्षाचा कालावधी गेला। आणि मग देसाई मॅडम नव्हत्या का तेव्हा त्या बदली करून घेतली त्यांना। दिवाणी कोर्टात दावा गेला आहे याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांची बदली करून घेतली। अच्छा, म्हणजे देसाई मॅडमने त्यांची बदली करून घेतल्यानंतर हांडगे साहेबांनी पदभार घेतल्यानंतर त्याच्या पुढे काय झालं? त्याच्यानंतर त्यांनी लगेच ते जुनं रेकॉर्ड पाहिलं, त्यांनी लगेच तिथं रस्ता बनवायचं काम चालू केलं। ट्रॅक्टर JCB ग्रामपंचायत शिपाई तिथं तो हा नसतानाही बी ते रस्ता तयार करीत होते। साधारणतः वेळ 5 वाजेची होती, ग्रामसेवक काही नव्हता ड्युटीवर।
तर त्याने लगेच आम्ही बंद केल्यानंतर आम्ही दोघंच भाऊ होतो तिथं. त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट दिली, FIR दाखल केला आमच्या विरुद्ध. पण आम्हाला ते लक्षात आलं नाही. आम्ही नंतर आम्हाला पोलीस स्टेशनचं कळलं. काय तक्रार दाखल केली त्यांनी? त्यांनी 353 दाखल केले, सरकारी कामात अडथळा आणला त्याच्यामुळं. शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल तुमच्यावर केस दाखल झाली. मग केस दाखल झाल्यावर पुढे काय घडलं? पुढे प्रकार झाला आम्हाला माहिती नव्हतं. वडील जेव्हा पोलीस स्टेशनचा फोन आला, वडील BP 85 वर्षाचं वय वडिलांना माहीत झालं का आपलं 3 मुलं आणि चौथा मी असं नावं टाकेले. मग पोलीस स्टेशनला आपले 353 दाखल केले. 4 जणांची नावं ग्रामसेवकांनी टाकली. हो. तर मग त्यांना BPचा आजार ते असल्यामुळं, दमेचा आजार असल्यामुळं ते आम्ही लगेच त्यांना दवाखान्यात घेऊन गेलो. हवालदार घरी आले. घरी आम्हाला कळलं का हे आपल्याला अटक करायला आले. कुठले? वडनेर भैरवचे पोलीस आले? हो, वडनेर भैरवचे वडळी भुई आउटपोस्ट आहे ना. ओके. आणि काय झालं पुढे? मग पुढं आम्हाला कळलं. आम्ही थोडंसं बाजूला झालो. घरच्यांनी म्हणजे आई वडील आई आमची पत्नी लहान मुलं त्यांनी सांगितलं बाहेरगावी जायला बा. मग ते निघून गेले. मग त्यांनी आम्हाला परत संध्याकाळी फोन केला का उद्या तुम्ही 10 वाजता पोलीस स्टेशनला. आम्ही पोलीस स्टेशनला गेलो तर त्यांनी ते सरपंच उपसरपंच त्यांना बोलवलं होतं, ग्रामसेवक. ते म्हणे तुमचं आपसात मिटत असलं तर मिटून घ्या. नाही आमच्या मतावर आम्ही ठाम होतं का आमच्या क्षेत्रातून रस्ता काही मिळणार नाही, पैसे काही भेटणार, आमच्या क्षेत्रातून रस्ता मिळणार नाही. मग ते आम्हाला म्हणायचे आम्हाला 20 लाख रुपये द्या. आम्ही 4 जण आहे. कोण म्हणायचं? ग्रामसेवक उपसरपंच एक डायरेक्टर आहे किसन रावबा चव्हाण आणि एक शिपाई नंदराज बडे, असे 4 जण होते. तर ते आम्हाला म्हणायचे 20 लाख रुपये द्या, आम्ही इथली मिटून टाकीतो, केस काही करायची नाही. आमचं ओढलोपारची क्षेत्र असले आम्ही पैसे द्यायचंच काही काम नाही ना आम्हाला. पूर्वी ज्यांचे 1942 पासून त्या विहिरीची उतारे आजपर्यंत 50-60 वर्षाची उतारे हे लगे आमच्याकडे पैसे मागायला आम्ही नाकार दिला. कोण पैसे कुठल्या आधारावर मागत होते? ते विहिरी ग्रामपंचायतीच्या हात दाखवलं ना भूमी अभिलेख ना, त्याच्या आधारावर ते पैसे मागायचे. आम्ही म्हटलं नाही पैसे मिळणार. म्हणजे भूमी अभिलेखनं विहिरी त्यांच्या ग्रामपंचायतच्या हद्दीत दाखवल्यामुळे ह्या विहिरी आमच्या आहे त्या आम्हाला द्या, नाहीतर 20 लाख द्या. 20 लाख असं त्यांनी सांगितलं. आम्ही आमच्या मतावर ठाम होतो. म्हणलं रस्ताही करून देणार नाही, 20 लाख रुपये देणार नाही, तुम्हाला जे करायचं ते करा. त्यांनी लगेच परस्पर आमच्या विरोधात 353 दाखल केली. पोलिसांचं एवढंच काम होतं का त्यांनी अगोदर शहानिशा करायला पाहिलं ती जमीन सरकारी का खाजगी आहे का ग्रामपंचायतीची याची चौकशी करून अगोदर नंतर FIR दाखल करून घ्यायला पाहिलं होती. नंतर रुपये दिले त्यानंतर ती केस बंद झाली का चालूच आहे? नाही, ती इथं चांदोडला न्यायालयात होती. चांदोडून आता निफाड न्यायालयात वर्ग झाली, सेशन कोर्ट वर्ग झाली. आणि जे तुमचं हे प्रकरण सुरू होण्याच्या आधी तुम्ही म्हणता की आम्ही ग्रामपंचायतीवर एक अशी केस केली होती की तुम्ही आमच्या जमिनी घेतल्या, त्या आमच्या विहिरी घेतल्या, त्या विहिरीचा आम्हाला ताबा परत मिळावा म्हणून तुम्ही कोर्टात दाखल केली होती. ती आधी केली होती का याच्यानंतर केली? ते सुरुवातीला केली होती. ज्यावेळेस ग्रामपंचायतीची आम्हाला नोटीस दिली, सरपंच ग्रामसेवक यांनी जी नोटीस दिली त्याच वेळेस आम्ही गुन्हा दाखल. कोर्टात जेव्हा आता ही केस चालू आहे त्यानंतर तुम्हाला कसं कळालं का परत या विहिरीचं तुम्ही काय केलं? भूमी अभिलेखला आम्ही परत मोजून भरली. दुसऱ्या वेळेस मोजून भरली, पैसे भरले. परत दुसरं आले त्याने पहिला नकाशा रद्द केला का तो चुकीचा आहे म्हणून, असं त्या नकाशावर लिहून दिलं आहे आम्हाला का तो चुकीचा नकाशा असल्यामुळे तो ग्राह्य धरून आहे. भूमी अभिलेखनं लिहून दिलं की पूर्वीचा नकाशा जो आहे जो ग्रामपंचायतला दिला तो चुकीचा आहे, तो ग्राह्य धरू नये. आणि नवीन नकाशा बनवून दिला. त्याच्यात आमच्या विहिरी आल्या. अच्छा, म्हणजे त्या नकाशावर तुमच्या विहिरी परत तुमच्या हद्दीत आल्या. त्याच्यानंतर आमचं क्षेत्र पूर्ण बसाना तेवढं 3 हेक्टर 53 आरे तेवढं बसाना परत तिसरहून मोजून भरली. तिसरी मोजून भरली. तिसऱ्या नकाशात वेगळ्याच आलं. तिसऱ्या नकाशात विहिरी आमच्याला दाखवल्या. पण त्यावेळेस ग्रामपंचायतीनं आमच्या गुन्हा दाखल करून झालं. म्हणजे 3 मोजण्या भरल्या, 3 क पत्रक मिळाले, म्हणजे 3 नकाशे मिळाले. तिन्ही नकाशांमध्ये वेगवेगळ्याच दिशा दाखवल्या गेल्या. म्हणजे एकाच दालनामधून एकाच ऑफिसमध्ये मोजणी झालेली 3 नकाशे दिले गेले. आणि याचा परिणाम तुमच्यावर कसा झाला, तुम्ही कसा सांगा? हाच गुन्हा दाखल केला. एवढे हॅरेसमेंट झाली आमच्या कुटुंबावर. लहान पोरं असताना एवढं आम्हाला
जास्ती दुःख आहे. मग तुम्ही त्यानंतर आता ती केस कोर्टामध्ये चालू आहे, तुम्ही म्हणता की हा सगळा प्रवास झाला, त्यानंतर आता तुम्ही ही ॲक्शन का घेतली, आता का वाटली तुमचं कोर्स, तुम्ही बोलले की कोर्टामध्ये प्रलंबित असल्या कारणाने आम्ही शांत पण होतो, मग आज तुम्हाला तुम्ही हे लेटर सर्व या ज्या शासकीय कार्यालयांसाठी केलेले आहे, गट विकास अधिकारी चांदवड, कैलास कडलक, उपविभागीय अधिकारी प्रांत कार्यालय चांदवड, तहसील कार्यालय चांदवड, जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक, पोलीस अधीक्षक कार्यालय नाशिक, भूमी अभिलेख अधिकारी भूमी अभिलेख कार्यालय चांदवड आणि भूमी अधीक्षक कार्यालय नाशिक, या ठिकाणी सर्व ठिकाणी तुम्ही हे लेटर जे पाठवलं आहे, हे लेटर का पाठवलं? हे पाठवलं आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आमचं जे पूर्वीचं जसं म्हणजे विहिरी आमच्या होत्या हे आम्हाला परत मिळावं, नाही तर ग्रामपंचायतीनं त्यांच्या स्वमालकीनं आम्हाला तिथून काढून द्यावं. एवढा त्रास ग्रामपंचायतीनं आम्हाला दिलेला आहे. नाही, हे लेटर 2 दिवसापूर्वी ना RD सरपंच आहे त्यांच्या भावानं आमच्या विहिरीवरून पाईपलाईन केली. कधी? 2 दिवसापूर्वी, 2 का 4 दिवस. ओके. मग आम्ही म्हणायला गेलो तुम्ही पाईपलाईन कुठं चालू, ते म्हणे तुम्हाला काय करायचं, कुठं करू, सरपंच आमचा भाऊ आहे आम्ही काही करू. अच्छा, म्हणजे सरपंच म्हणजे पदाचा गैरवापर करू राहिले. ग्रामसेवक, सरपंच, डेप्युटी धनगरवाडीवरला आहे, आत्ताचा नाही सरपंच, धनगरवाडीचा आहे तो. आणि तुम्ही जेव्हा ती आता नवीन पाईपलाईन झाली हो, म्हणता, 2-3 दिवसापूर्वी. ती बोलणं झाल्यानंतर तुम्ही हे सर्व बोलणं केलंय का? झालं त्याच्यामुळे मग आम्ही ते केलं ना तुम्हाला. आणि याच्यावर आता तुम्हाला तुमची मागणी काय आहे नेमकी? मागणी काही नाही. मग ग्रामसेवक ब्रिटिश काळातला आहे का आत्ताचा आहे? मग त्याच्या आधीचे उत्तरे आहे ना, स्वतंत्र कधी झाला भारत, त्याच्या आधीचे आम्ही उत्तरे दाखवली. ग्रामसेवक तेव्हा पैदा झाला का? अगदी बरोबर. बघू शकतो आपण 1942 सालाचा उतारा आहे असं म्हणताय, बरोबर ना? 1942 सालाचा उतारा आज रोजी त्या शेतकऱ्याच्या हातात आहे आणि 1942 सालाचा उतारा असताना त्या उतार्यावर विहिरींच्या नोंदी आहे. परंतु आता गेल्या 2-4 वर्ष 5 वर्षापूर्वी किती वर्षापूर्वी ही विहीर तुमची ताब्यात घेतली? 22 महिने ताब्यात घेतली. 2022 मध्ये ही या शेतकऱ्याची विहीर देसाई मॅडम म्हणून आहे, त्यांनी ताब्यात घेतली म्हणताय. त्यांनी ताब्यात घेतली म्हणजे 1942 नंतर भारत स्वातंत्र्य 1947ला झाला, तरी देखील हा शेतकरी अजून स्वतंत्र नाहीये. हा मोठा प्रश्न आहे आणि आजपर्यंत शेतकऱ्याची हीच अवहेलना तालुक्यात, खेडोपाडी, गावखेड्यात चालू आहे. याचं एक उत्तम उदाहरण या ठिकाणी दिसतंय. आणि महत्त्वाचं म्हणजे असं आहे की 1947 साली हा देश स्वातंत्र्य होऊन देखील जर शेतकऱ्याची अशी अवहेलना असेल तर पुढे शेतकऱ्याने जगायचं कसं? आपण तालुक्यामध्ये बघतो, जिल्ह्यामध्ये बघतो, महाराष्ट्रात बघतो, अनेक शेतकरी आत्महत्या करून घेतात. याचं कारणच मुळे आहे का? हे शासकीय अधिकारी फक्त शासकीय पदाचा गैरवापरच करतात का? 353 हा कायदा शासकीय अधिकाऱ्याला प्रोटेक्शन म्हणून गव्हर्नमेंटने दिलेला आहे, त्याचा गैरफायदा घेताना या ठिकाणी शासकीय अधिकारी दिसत आहे का? आणि तो 353 दाखल होण्यासाठी ज्या पोलीस स्टेशनमध्ये तो अधिकारी जातो, त्या पोलीस स्टेशनचे अधिकारी ही जमीन नक्की कुणाची याची चौकशी साधी करत नाही का? शेतकऱ्याचं म्हणणं ऐकून घेत नसेल का? हे सगळे प्रश्न मात्र आता अनुत्तरित आहे. आता या ठिकाणी ही देखील अपडेट घेणं गरजेचं आपल्याला असणार आहे. परंतु आपण बघू शकतो हा शासकीय पदाधिकारी या शासकीय पदाचा कसा गैरवापर करतो. आणि त्याच नंतर यांचं म्हणणं असं आहे की सरपंच आणि 2 ग्रामसेवक, जी पहिली ग्रामसेवक मॅडम होती, त्यांनी जेव्हा लेटर काढलं त्यानंतर लेटर काढल्यावर यांनी कोर्टात केस दाखल केली. कोर्टात केस दाखल झाल्यानंतर ज्यावेळेस समजतं त्यावेळेस ती महिला ग्रामसेवक त्या ठिकाणावरून बदली करून घेते. त्याच नंतर दुसरा ग्रामसेवक नेमणूक केली जाते, जे हांडगे म्हणून संतोष हांडगे म्हणून ग्रामसेवक आहे. ते ग्रामसेवक यांच्या शेतातून, मालकी हक्काच्या शेतामधून पक्का रस्ता करायला जातात. त्यावेळेस हे शेतकरी का रस्ता करताय असं विचारणा करायला जातात आणि विचारणा करायला गेल्यानंतर शासकीय कामात अडथळा केल्याची केस यांच्या परिवारावर म्हणजे 4 जणांवर दाखल होते. याचं उत्तर म्हणजे काय? ज्यांची मालकी हक्काची जमीन ती शासकीय आहे का? मग शासकीय कामात अडथळा कसा हे सिद्ध करणं गरजेचं आहे. बरं, जाऊ द्या, ते झालं असेल. परंतु ज्या शेतकऱ्यांच्या 2 विहिरी ग्रामपंचायतीनं ताब्यात घेतलं असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे, त्या कुठल्या आधारावर घेतल्या? त्यांच्याकडे तसा प्रूफ आहे का? आमच्या गावठाणाच्या हद्दीमध्ये ह्या 2 विहिरी होत्या, या शेतकऱ्यानं ताब्यात घेतल्या. मला सांगा, जर शेतकऱ्यांच्या तुमच्या ज्या 2 विहिरी आहेत त्या विहिरी जर खरोखर ग्रामपंचायतच्या गावठाणच्या ताब्यात असेल तर तुम्ही काय सांगाल? त्याने मोजून भरावं त्यांची गावठाणाची. ते आमच्या ते विहिरी जर त्यांच्या ताब्यात आले तर आम्ही यांना सोडून द्यायला तयार आहे, कधीही सोडून देऊ. ग्रामपंचायतनं मोजून भरावी जर त्यांच्या ताब्यात निघत असेल तर. आणि त्या विहिरी आणि ग्रामपंचायत हद्दमध्ये किती अंतर आहे? दोन्हीच्या मध्ये, गावठाणाच्या मध्ये नदी, शिवनदी म्हणून ती साधारणतः 100 ते 150 फुटाची नदी आहे. त्याच्या पलीकडे क्षेत्र आहे, बघू शकतो आपण आहे. आणि हा शेतकरी आहे देवरगावचा आणि ती ग्रामपंचायत आहे हिरापूर, दरसवाडी, तालुका चांदवड. ह्या
म्हणजे थोडक्यात निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जे सरपंच असेल उपसरपंच असेल थोडक्यात त्यांचं म्हणणं आहे ते सर्वसामान्य लोकांच्या मतांवरच निवडून येतात. परंतु जर असे डोळेझाकपणा होत असेल तर त्या मोठा गंभीर प्रश्न आता या ठिकाणी उभा राहत आहे. आणि त्याचसोबत शासकीय अधिकारी म्हणजे जे ग्रामसेवक आहे 2-2 ग्रामसेवक यामध्ये इन्व्हॉल्व होत आहे आणि 353 दाखल करण्यापर्यंत या ग्रामसेवकांची मजल जाते आहे का? त्या ग्रामसेवकाला कायदा माहिती नाही आहे का? ही जमीन खरोखर आपल्या हद्दीतच आहे का? हिची शहानिशा ग्रामसेवकाने केली होती का? आणि तरी देखील शासकीय कामात अडथळा आणल्याचं जेव्हा केस नोंदवल्या जाते त्यावेळेस पोलीस स्टेशन मात्र काय करत होतं हा बी प्रश्न एक आहे. आणि त्याचनंतर पुन्हा ही शेतकरी एवढा प्रकार झाल्यानंतर परत भूमी अभिलेख कार्यालयामध्ये येतात आणि भूमी अभिलेख कार्यालय परत दुसरा नकाशा देतं की तो नकाशा चुकीचा होता, तो नकाशा ग्राह्य धरू नये आणि आत्ता दिलेला नकाशा हा ग्राह्य धरावा. म्हणजे हे झोपत हे अधिकारी नक्की काय समजून काम करतात? पदाचा हे देखील परिपूर्ण अभ्यास करून काम करतात का? हे देखील प्रश्न अनुत्तरित या ठिकाणी आहे. म्हणजे सगळे शासकीय दालनं या ठिकाणी भ्रष्ट झाल्याचं या ठिकाणी सिद्ध होतं आहे. चांदवड तालुक्यामध्ये गेल्या 2 महिन्यापूर्वी नवे 2 वर्षापूर्वी नवे अनेक दिवसांपासून आपण बघतो अनेक शासकीय अधिकारी LCBच्या ACBच्या जाळ्यात सापडत आहे. मागील 1 महिन्यापूर्वी 3 अधिकारी चांदवड तालुक्यातून ACBच्या जाळ्यात सापडले. त्यामध्ये तलाठी आहेत, त्यामध्ये ग्रामसेवक आहेत, त्यामध्ये अनेक लोक आहेत. तलाठी कितीतरी तलाठी त्यात कितीतरी ग्रामसेवक असतील किंवा PWDचे अधिकारी असतील हे या ACBच्या ताब्यात सापडतात. आणि असे जर अधिकारी ताब्यात सापडत असून देखील जेवढा भ्रष्टाचार चालत असेल इतका पैसा शेतकऱ्याचा लुटला असेल तर हा शेतकरी सुधारायचा कधी? शेतकऱ्याच्या अंगावर आपण कपडा बघू शकतो, त्यांच्या घरातली परिस्थिती बघू शकतो. ही परिस्थिती जर सर्व बघितली तर आज मात्र हा शेतकरी खरोखर स्वातंत्र्य देशात राहत नाही असंच एक ताजं उदाहरण या ठिकाणी आहे. आता या ठिकाणी या शेतकऱ्यांनी हे लेटर आपल्या चॅनलला केलेलं आहे आणि त्या लेटरवरती असं लिहिलेलं आहे यांनी गटविकास अधिकाऱ्याकडे न्याय मागितला आहे. त्याचनंतर उपविभागीय अधिकारी प्रांत कार्यालयामध्ये प्रांत साहेबांकडे देखील यांनी न्याय मागणी केलेली आहे. त्याचसोबत तहसील कार्यालयाकडे देखील न्याय मागणी केलेली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे देखील लेटर यांनी केलेलं आहे. त्यानंतर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण म्हणजे पोलीस अधीक्षकांना देखील लेटर केलेलं आहे कारण त्यांच्या हद्दीतलं पोलीस स्टेशनने ही चूक केलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. थोडक्यात पोलीस अधीक्षक कार्यालयानंतर भूमी अधीक्षक कार्यालय नाशिक या ठिकाणी देखील यांनी लेटर केलेलं आहे. त्याचनंतर भूमी अभिलेख अधिकारी भूमी अभिलेख कार्यालय चांदवड यांना देखील जागा आणण्यासाठी याची लेटरची कॉपी दिलेली आहे. आणि त्याच्या शेवट आपल्या चॅनलला हे एक लेटर दिलेलं आहे आणि त्यानंतर आपण हा आढावा घेत आहोत. आपण बघू शकतो या ठिकाणी तालुक्यातून अनेक तक्रारी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आल्या होत्या परंतु प्रूफसहित शेतकरी बोलायला तयार नाही, पुढे तयार नव्हते. मी आवाहन करतो सर्व शेतकऱ्यांना की आपल्यावर जर अन्याय होत असेल तर तुम्ही समोर या, कॅमेऱ्याच्या समोर या, आमच्या चॅनलच्या समोर या. हा सगळ्यात महत्त्वाची समजा चुका फक्त भूमी अभिलेख करतं. या भूमी अभिलेखमुळं कोर्टात जे शेतकऱ्यांचे दावे चालू आहे हे फक्त भूमी अभिलेखमुळेच चालू आहे. आजही जेवढे कोर्टात दावे ते भूमी अभिलेखमुळं चालू आहे. आणि जे जुने भूमापकार आहे त्याला सुद्धा इथं बोलवलं पाहिजे आणि आम्हाला कमीत कमी 1 महिन्याच्या आत तरी न्याय मिळाला पाहिजे हीच सरकारकडे विनंती. तुम्ही ह्या लेटरवरती आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे, याच्यावर काय सांगाल? आम्हाला 1 महिन्यात हे जरा नाही दिलं आम्ही भूमी अभिलेख समोर आत्मदहन करू गेटवर. भूमी अभिलेखच्या गेट समोर आत्मदहन करू असा देखील या ठिकाणी शेतकरी इशारा देत आहे. आणि तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचे अनेक वाद लागले गेले. कोर्टात आपण बघितलं, आपण तहसील प्रांत कार्यालयात जर बघितलं तर गर्दी मावत नाही, सगळे शेतकरीच बसलेले आहे. प्रत्येकाचा तक्रार ही आहे की आमच्या शेतीचा वाद आहे आणि आम्हाला मोजणीमध्ये वाद झाले आणि आता न्याय प्रलंबित आहे आणि आम्ही आता इथं प्रांत साहेबांच्या समोर आम्ही तारखेला आलेलो आहोत, तहसीलदार साहेबांच्या समोर तारखेला आलेलो आहोत. असंख्य शेतकऱ्यांचे वाद पेंडिंग आहे आणि त्याला कारण एकमेव आहे की शेजारी शेतकरी मोजण करतो त्याची जमीन याच्याकडे निघती, इकडचा शेतकरी मोजण करतो त्याची जमीन तिकडे निघते आणि तिसऱ्याने मोजण केली तर या दोघांकडे त्याची जमीन निघते. असे 3 प्रकारच्या 3 मोजण्यांचे 3 पत्रक म्हणजे 3 नकाशे दिले जातात आणि या शेतकऱ्यांमध्ये मात्र हाणामारी, पोलीस स्टेशन, पैसे घालवा, कमाई केलेले पैसे सगळं कोर्ट कचेऱ्यांमध्ये घालवा हाच पराक्रम चालू आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार हे भूमी अभिलेख कार्यालय आहे असं या शेतकऱ्याचं म्हणणं आहे. आपण देखील यापुढील अपडेट देण्याचा प्रयत्न करू. तत्पूर्वी थांबूया. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी विभागीय संपादक राम बोरसे, चांदवड.